राज्यात 21 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय। तर राज्य आपत्कालीन केंद्राकडून यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेत। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सततच्या पावसामुळे हिंगोलीत कयाधू नदीला पूर आलाय। नदी दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीपात्रात 30,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे अनेक बंधारे पूल पाण्याखाली गेले। धाराशिवच्या कळंब खामसवाडीत ओढ्यात 4 चाकी कोसळली। कारमधील एक लहान बाळासह 4 जण सुखरूप बचावलेत। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात थार गाडी अडकल्याची घटना घडली। सुदैवाने कार चालकाचा जीव वाचलाय। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। परिसरातील शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बीड तालुक्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली। गाळात अडकल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील पांगरी, केळीगव्हाण आणि भराडखेडा या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला।